ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर पवार गटाचा एका जागेवरती उमेदवार आघाडीवर आहे। तर रायगडची ही आपण आता अपडेट पाहतो। रायगड तळ गटातून सध्या आपला हा कल हाती आलेला आहे। आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। रायगडमधला हा कल आहे। रायगड तळ गटातून मानसी दळवी या विजयी झाल्यात आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। अजेश, रायगडमध्ये शिवसेनेनं आपले अस्तित्व कायम ठेवलेलं आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं आहे, कारण रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख लढती होत्या, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मंत्रीपुत्र भरत गोगावले यांचे पुत्र जे आहेत विकास गोगावले हे देखील विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर थल मतदारसंघातून मानसी दळवी ज्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत ते नशीब आजमावत होते आणि ते देखील 6,000च्या फरकाने त्या ठिकाणी विजयी झालेले आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर जोरदार मुसंडी जी आहे ती शिवसेनेने या निवडणुकीत मांडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सिद्धेश, अजेश, आपण एकंदरीत बघितलं असेल तर गोगावलेंनी सुद्धा हा विजयाचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचं तोंड भरून कौतुक केलं। महेंद्र दळवींना सुद्धा असाच काहीसा अनुभव आल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र एक प्रामुख्यानं गोष्ट या निमित्तानं महत्त्वाची आहे, ती म्हणजे अशी की रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत होती। नेमकं काय घडलं, कुठे राष्ट्रवादीचं चुकलं आणि तटकरेंची ताकद कुठे कमी पडली? आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील सिद्धेश राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती झालेली होती। त्या ठिकाणी महाडच्या नगरपालिकेत प्रवीण दरेकर असतील किंवा सुनील तटकरे असतील यांनी मोठी ताकद लावली होती। मात्र तोही गड भरत गोगावले याने जिंकला। याही निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली होती। मात्र या युतीला फटका बसताना रायगडमध्ये दिसत आहे। एकंदरीत शिवसेनेने ज्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली होती आणि शिवसेनेने ज्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतली होती आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले होते, त्याचा फायदा जो आहे तो या निवडणुकीत शिवसेनेला मिळताना दिसत आहे। त्याबरोबर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष जो आहे ज्याचा कायम दबदबा या रायगड जिल्ह्यात राहिलेला आहे, तो मात्र त्याची पिछेहाट होताना या ठिकाणी दिसत आहे। नक्कीच, जसं अजेश तुम्ही म्हणाला तसं शेकापला सुद्धा जबरदस्त फटका या निवडणुकांमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बारामतीमधून शिरसुफळ पंचायत समितीमधून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे सध्या विजयी झालेले आहेत। बारामती जिल्हा परिषदेतल्या